मी सध्या कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या दारात आहे आणि काल रात्रीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये पोलिसांनी रवानगी केलेली आहे। काही वेळातच प्रशांत कोरटकर याचे साऊंड किंवा व्हॉइस सॅम्पलिंग घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम या परिसरात दाखल होणार आहे। काल रात्री जेव्हा प्रशांत कोरटकर याला या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकर याची चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे। साधारण 1 महिना प्रशांत कोरटकर नेमका कुठं गायब झाला होता, कुठल्या कुठल्या शहरांमध्ये त्यानं प्रवास केलेला आहे, कुठल्या ठिकाणी त्यानं वास्तव्य केलेलं आहे आणि त्याला मदत कोणी कोणी केलेली आहे याची चौकशी सध्या पोलीस त्याच्याकडे करताना दिसत आहेत। प्रशांत कोरटकरने जेव्हा इंद्रजीत सावंत यांना कॉल केला होता, धमकी दिली होती, त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल आणि त्यातला जो डाटा आहे तो डिलीट केला होता। तर तो डाटा डिलीट का केला, तो डाटा पुन्हा कसा रिकवर करण्यात येईल या संदर्भात सुद्धा सध्या पोलीस चौकशी करताना आपल्याला दिसत आहेत। आता आपण या साईडला जर पाहिलं तर राजारामपुरी पोलीस ठाण्याची जी इमारत आहे त्याच्या खालची जी खिडकी आहे तिथं साधारण हिरव्या पद्धतीचं कर्टन लावण्यात आलेलं आहे। तीच कोठडी आहे ज्या कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरला काल रात्रीपासून ठेवण्यात आलेला आहे। या कोठडीमध्ये कोल्हापूर शहरातल्या विविध गुन्ह्यांमध्ये अटक असणारे साधारण 12 आरोपी यात आहेत आणि प्रशांत कोरटकर हा 13वा आरोपी। अशा 13 आरोपींना एकाच कोठडीमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। काल न्यायालयाने प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आता पोलिसांकडे केवळ 2 दिवसांचा अवधी शिल्लक आहे। या वेळेमध्ये प्रशांत कोरटकरकडे पोलिसांना चौकशी करायची आहे, ही सगळी माहिती त्याच्याकडून हस्तगत करायची आहे। त्यामुळे आता फॉरेन्सिक टीमपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील आणि पुढची प्रोसेस करायला सुरुवात करतील। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।